कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या देवळामध्ये गळती लागलेली आहे। या मंदिराचा गळतीचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। पुरातत्वीय नियमानुसार संवर्धन झालेलं नाही असा आरोप आता भाविकांकडून आणि संघटनांकडून केला जातोय। कोल्हापुरातील अंबाबाई देवीच्या मंदिराला गळती लागली आहे। मंदिर संवर्धनाचा भाग म्हणून अंबाबाई देवीच्या छतावरील सिमेंटचे भाग काढलेले आहेत। दरम्यान शिखराचं सुद्धा संवर्धन प्रक्रिया राबवली जाते। मात्र ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप काही नागरिक आणि संघटनांनी केलाय। मंदिराचं संवर्धन करत असताना ग्राइंडरचा वापर केला जातोय असंही म्हटलेलं आहे। पुरातत्वीय नियमानुसार ही संवर्धन प्रक्रिया राबवली जात नाहीये असं अनेक भाविकांचं म्हणणं आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। अंबाबाई देवीच्या मंदिरामध्ये गळती लागलेली आहे। मोठ्या प्रमाणावर इकडे भाविक येत असतात। मात्र मुसळधार पाऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतोय आणि त्यामुळे मंदिराला गळती लागलेली आहे। मंदिराच्या आतली ही दृश्य आपण पाहतोय। दरम्यान या संदर्भात काही भाविक आणि संघटनांनी आरोप केलेले आहेत। संवर्धनाची प्रक्रिया ही योग्य पद्धतीने नियमानुसार होत नाहीये आणि त्यामुळेच मंदिराला गळती लागलेली आहे असं या भाविकांचं आणि संघटनांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता या संदर्भात काय नेमका निर्णय घेतला जातो आणि कशा पद्धतीने ही गळती रोखण्याचं काम मंदिर प्रशासनाकडून केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रताप नाईक आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रताप, ज्या पद्धतीने भाविकांनी आणि संघटनांनी मंदिर गळती संदर्भात आक्षेप नोंदवलाय, आरोप केलेला आहे, त्या संदर्भात आता अंबाबाई देवीच्या संस्थानं या संदर्भात काही आपलं म्हणणं मांडलंय का? नक्कीच आपण पाहतो की कोणत्याही पद्धतीचं म्हणणं अद्यापपर्यंत त्यांनी या ठिकाणी मांडलेलं नाहीये। पण दुसरीकडे आपण पाहतो की अतिशय अशास्त्रीय पद्धतीनं मंदिर संवर्धन आणि विकासाचं काम केलं जात आहे। खर तर अंबाबाई मंदिराच्या मूळ ढाच्याला, मूळ दगडालाच या ठिकाणी आपण पाहतोय की क्रॅक पाडले जात आहेत किंवा एकूणच आपण पाहतोय की त्याच्यावर ग्राइंडर फिरवलं जात आहे। अशा प्रकारचं अशास्त्रीय पद्धतीनं संवर्धन प्रक्रिया कुठेही राबवली जात नाही। असं असताना आपण पाहतोय की अशा प्रकारे संवर्धन प्रक्रिया राबवल्यामुळे अंबाबाई मंदिराला त्या ठिकाणी गळती लागल्याचं चित्र पाहायला मिळते। एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी अंबाबाई मंदिरात फेरफटका मारल्यात तर मोठ्या प्रमाणात अशास्त्रीय पद्धतीने सुरू आहे। पुरातत्व विभागाच्या निकषांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की इजा करण्याचं काम केलं जाते। अशा प्रकारचे दृश्य आपल्याला दिसून येतात। त्यामुळे कुठेतरी संतापाची लाट जी आहे ती उसळली जाते। धन्यवाद प्रताप, आपण दिलेल्या माहितीसाठी।